तुझ्यात हरवले मी भाग 8. आदित्य किचनमध्ये जेवण बनवत होता आणि सायली सोफ्यावर बसून टी व्ही पाहत होती. पण थोड्या थोड्या वेळाने ती किचनकडे पाहून घेत होती. आदित्यची पाठ तिच्याकडे होती म्हणून तिला फक्त त्याची पाठच दिसत होती. बाकी आतापर्यंत तो 4-5 वेळा मागे वळून फ्रीजकडे आला होता, पण तेव्हा सायलीची नजर टी व्हीतच खिळलेली असायची. आदित्य एक नजर तिच्याकडे टाकून पुन्हा कामाला लागायचा. 1-2 वेळा त्याच्या मनात आलंही होतं, आज पण सगळं काम माझ्याच वाट्याला आलं. पण लगेच त्याला सायलीच्या दुखापतीची आठवण झाली. त्याने स्वतःला समजावलं, आज तिची तब्येत खराब आहे म्हणून. मग तो पुन्हा काही न विचार करता काम करत राहिला. इकडे सायलीच्या मनात विचार आला की काय माहीत आदित्य माझ्याबद्दल काय विचार करत असेल. अजून घरात आला पण नाही आणि मी त्याच्याकडूनच काम करून घेणारी वाईट घरमालकीन वाटत असेल. थोडी मदत तरी करू शकतेस ना, असं म्हणत सायली उठली आणि किचनकडे जायला लागली. आज तिला चक्कर येत नव्हती, त्यामुळे ती नीट चालत होती. सायली किचनकडे आली. आदित्य अजूनही कामात गुंतलेला होता. सायली काही सेकंद शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिली. त्याच्या हातावर थोडं पीठ लागलं होतं, केसही थोडे विस्कटले होते आणि तो पूर्ण लक्ष देऊन पराठ्यांसाठी पीठ मळत होता. नकळत सायलीच्या ओठांवर हलकी स्माईल आली. ती हळूच पुढे आली. इतक्या लक्ष देऊन काय बनवतोयस, ती हलक्या आवाजात म्हणाली. आदित्यने मागे वळून पाहिलं. दोघांची नजर काही सेकंद एकमेकांवरच थांबली. मग आदित्य हलकंसं हसला. तुझ्यासाठी पराठे बनवतोय मॅडम, खराब झाले तर कंप्लेंट नको म्हणून फुल कॉन्सन्ट्रेशन आहे. सायली हलकंसं हसली. ओ, म्हणजे एवढी मेहनत माझ्यासाठी? आदित्यने नकळत तिच्याकडे पाहत म्हटलं. काही लोकांसाठी करावीच लागते. हे ऐकून सायली काही क्षण शांत झाली. तिच्या नजरा त्याच्यावरच थांबल्या होत्या. आदित्यलाही अचानक आपण काय बोललो हे जाणवलं. त्याने लगेच नजर चुकवली आणि पिठाकडे पाहत म्हणाला, म्हणजे पाहुणे आहेत घरात म्हणून. सायलीच्या ओठांवर पुन्हा हलकी स्माईल आली. ती अजून थोडी जवळ आली. गुड सेव. काय? आदित्यने वर पाहिलं. सायली डोळे बारीक करून म्हणाली, काही नाही. क्षणभर दोघांमध्ये शांतता पसरली. फक्त गॅसवरच्या तव्याचा आवाज येत होता आणि तेवढ्यात डोरबेल वाजली. दोघेही भानावर आले. सायलीने दरवाजाकडे पाहिलं आणि आदित्यनेही मागे वळून पाहिलं. सायलीने आदित्यला हाताने थांबवलं आणि स्वतः दरवाजा उघडायला गेली. आदित्य तिथेच उभा राहून तिच्याकडे पाहत राहिला. थोड्या वेळाने आवाज ऐकून त्याला कळलं की ती कविता ताईंशी बोलत आहे. तो पुन्हा कामाला लागला. सायली परत आली. आदित्यने न वळताच विचारलं, काय म्हणत होत्या कविता ताई? सायली म्हणाली, त्यांची ड्युटी संपली म्हणून सांगायला आल्या होत्या आणि रात्रीच्या ड्युटीसाठी त्यांचे हजबंड येणार आहेत. हे ऐकताच आदित्य पटकन मागे वळला आणि त्याचवेळी सायली जवळ येत असल्याने दोघांची धडक झाली. दोघांच्याही तोंडून आ निघालं. सायली पडू नये म्हणून आदित्यने तिच्या खांद्याला धरलं, पण त्याच्या हाताला लागलेला पिठाचा गोळा तिच्या टी शर्टवर लागला. सायली चिडून म्हणाली, औच, काय करतोयस तू? आदित्य घाबरत म्हणाला, सॉरी, मला वाटलं नाही तू इथे आहेस. सायलीने त्याच्याकडे पाहिलं. त्याचं लक्ष तिच्या खांद्यावर गेलं. आदित्य थोडा गोंधळला. सायली त्याच्या जवळ आली. त्याला वाटलं ती ओरडेल, पण तिने त्याच्या टी शर्टने स्वतःचा खांदा पुसायला सुरुवात केली. आदित्य चकित झाला. काय, माझ्या टी शर्टने? सायलीने त्याच्याकडे पाहत विचारलं. माझा टी शर्ट खराब केला त्याचं काय? आदित्यने मान खाली घालून म्हटलं, जाणीवपूर्वक नाही झालं. सायली काही बोलली नाही. तो म्हणाला, ठीक आहे, उद्या दोन्ही धुवून देतो. सायली शांत झाली. मग म्हणाली, बरं, आता काय बनवतोयस, मदत हवी का? आदित्य म्हणत म्हणाला, टी शर्ट खराब करून मदत झालीच आहे. पण तोंडाने म्हणाला, नको, मी करतो, तू बाहेर जाऊन टी व्ही बघ. सायलीने भुवया उंचावल्या. म्हणजे मी काम करून घेत बसते असं म्हणायचं आहे का? आदित्य लगेच, अरे नाही, मी तसं नाही म्हणालो. पण सायली हट्टाने म्हणाली, मदत करायला आले आणि उलट मला टोमणा मारतोयस. असं म्हणत ती प्लॅटफॉर्म जवळ आली आणि म्हणाली, चल बाजूला, मी करते. आदित्य तिला थांबवत होता, पण ती पिठात पाणी घालणार इतक्यात त्याने तिचा हात धरून तिला थांबवलं. दोघे एकदम जवळ आले.
आदित्यचा आवाज अचानक कठोर झाला. बस, थांब आता. सायली दचकली. आदित्य म्हणाला, एकदा सांगितलं ना मी करते म्हणून. तुझी तब्येत खराब आहे म्हणून बोललो. मला कुणावर उपकार करायची हौस नाही. सायली शांत झाली. तिच्या डोळ्यात पाणी आलं. आदित्यला ते लक्षात आलं नाही. तो फक्त म्हणाला, जा, डिनर झालं की बोलावतो. सायलीने डोळे पुसले. मनात म्हणाली, थँक्यू आदित्य. जास्त जवळ न जाण्याचा निर्णय बरोबर होता. आणि ती तिथून निघून गेली. आदित्य डायनिंग टेबलजवळ खुर्चीवर बसून समोर ठेवलेल्या जेवणाकडे पाहत होता. पण डोळ्यासमोर तेच दृश्य पुन्हा पुन्हा येत होतं, जे थोड्या वेळापूर्वी किचनमध्ये त्याचं आणि सायलीचं झालं होतं. सायलीने त्याचा टी शर्ट खराब केला याचा त्याला काही राग नव्हता. पण सायलीने त्याला काम करताना थांबवलं आणि मी माझ्या हाताने काम करेन असं हट्टाने सांगत त्याला बाजूला केलं. ते पाहून त्याच्या मनात काही जुन्या आठवणी जाग्या झाल्या. आजही त्या शब्दांचा आवाज त्याच्या कानात घुमत होता. आदित्य, तू हे काम करण्याच्या लायकीचा नाहीस, म्हणून आता हे काम तू नाही करणार. तुझ्याऐवजी हे काम अजय सांभाळेल. त्या आठवणीने आदित्यचा चेहरा ताणला गेला. अचानक तो वर्तमानात आला. त्याने कपाळावरचा घाम पुसला. त्याचे हिरवे डोळे पुन्हा लालसर झाले होते. थोडा वेळ खोल श्वास घेत तो तसाच बसून राहिला. मग त्याची नजर टेबलवरच्या जेवणाकडे गेली. त्याने एकदा सायलीच्या रूमच्या दिशेने पाहिलं. मग उठून सगळं जेवण फ्रीजमध्ये ठेवलं. स्वतःचं सूप आणि सॅलडही खाल्लं नाही, कारण आता मनच नव्हतं. काम आटपून त्याने लाईट पंखे बंद केले. बाहेर रात्रीच्या ड्युटीसाठी कविताताईचे पती बसले होते. आदित्यने दरवाजे बंद केले. रूममध्ये जाण्याआधी त्याने पुन्हा एकदा सायलीच्या दरवाजाकडे पाहिलं. त्याला पुन्हा माफी मागावी असं वाटलं. तो तिकडे गेला. हात दरवाजावर ठेवला, पण थांबला. मनात म्हणाला, आता बोलणं योग्य नाही. सकाळपर्यंत कदाचित तिचा मूड ठीक होईल, मग बोलू. असं म्हणून तो स्वतःच्या रूममध्ये गेला. सकाळी 7 वाजता डोअरबेल वाजली. सायली उठून दरवाजा उघडायला गेली. नेहमीप्रमाणे कविताताई हातात पिशवी घेऊन उभ्या होत्या. त्यांनी सायलीला गुड मॉर्निंग केलं. सायलीनेही हसून उत्तर दिलं. पण कविताताईंना तिचे डोळे थोडे सुजलेले वाटले. त्यांनी विचारलं. सायलीने विषय टाळला. तेवढ्यात सायलीची नजर गेटमधून आत धावत येणाऱ्या आदित्यवर पडली. त्याने सिवलेश टी शर्ट आणि शॉर्ट घातले होते. टी शर्ट घामाने पूर्ण भिजला होता. चेहऱ्यावरही घाम. तरी तो उठून दिसत होता. आदित्यनेही सायलीकडे पाहिलं. दोघांची नजर भिडली. सायलीने लगेच नजर वळवली. आत गेली. सायली फ्रीजमध्ये दूध ठेवत होती. तेव्हा तिची नजर आत ठेवलेल्या सूप आणि सॅलडकडे गेली. ती थांबली. सगळं पाहिल्यावर तिला समजलं, आदित्यने रात्री जेवलंच नव्हतं. हे पाहून तिला थोडं वाईट वाटलं. आदित्य आत आला. सायलीकडे पाहून हळू आवाजात म्हणाला, गुड मॉर्निंग. सायली थांबली. पाठ त्याच्याकडे होती. काही क्षणांनी ती म्हणाली, गुड मॉर्निंग. आदित्यच्या चेहऱ्यावर लगेच हलकी स्मित आली. पण सायली काही न बोलता आत गेली. नंतर आदित्य फ्रेश होऊन बाहेर आला. सायली किचनमध्ये होती. तो तिच्याजवळ गेला. काही वेळ धाडस गोळा करून विचारलं, तुझी तब्येत कशी आहे आता? सायली म्हणाली, ठीक आहे. आदित्य पुन्हा हसला. त्याने तिच्या कपड्याकडे पाहिलं. पट्टी काढलीस? सायली, गरज वाटली नाही. ती उत्तर देत होती, पण त्याच्याकडे पाहत नव्हती. आदित्य म्हणाला, नाश्त्याला काय बनवू? मला पोहे बनवता येतो. सायली शांतपणे म्हणाली, तू तुझ्यासाठी बनव, मी माझ्यासाठी सँडविच करते. हे ऐकून आदित्य काही क्षण शांत झाला. मग धाडस करून म्हणाला, आय एम सॉरी सायली, काल मला काय झालं कळलंच नाही. सायली मध्येच म्हणाली, इट्स ओके, विसरून जा. आदित्य पुन्हा, सायली. ती म्हणाली, आता बोलायचं नाही, नंतर बोलू. आदित्यने विचारलं, नंतर बोलू ना? सायलीने त्याच्याकडे पाहिलं. एक खोल श्वास घेत म्हणाली, आदित्य हलकंसं हसला. सायली परत सँडविच बनवायला लागली. आदित्य काही सेकंद तिथेच उभा राहिला. मग काही न बोलता स्वतःच पोहे बनवू लागला. थोड्या वेळाने सायलीने प्लेटमध्ये सँडविच काढले आणि वळली. तेवढ्यात तिची नजर आदित्यच्या प्लेटकडे गेली. एक प्लेट पोहे, चहा पण नाही. सायली 2 सेकंद शांत उभी राहिली. मग काही न बोलता गॅसवर ठेवलेल्या चहातून एक कप घेतला. आदित्य समोर ठेवला. आदित्यने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. सायली त्याच्याकडे न पाहताच म्हणाली, रिकाम्या पोटी फक्त पोहे खाऊ नकोस, काल रात्रीसारखं पुन्हा नको. आदित्य काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. मग हलकंसं हसून म्हणाला, म्हणजे अजून घरातून काढत नाही आहेस ना? म्हणजे अजून घरातून काढत नाही आहेस? सायलीने त्याच्याकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाली, जास्त गैरसमज करून घेऊ नकोस. काळजी करणं आणि माफ करणं वेगळं असतं. इतकं बोलून ती तिथून निघून गेली. आदित्यने समोरचा चहाचा कप पाहिला.
ओठांवर न कळत हसू आलं. मनात म्हणाला, राग अजून आहे, पण दार पूर्ण बंद नाही. सायली डायनिंग टेबलवर बसली होती आणि आदित्यही पटकन तिच्यासमोर येऊन बसला. एका बाजूला सोफ्यावर बसून कविताताई पण नाश्ता करत होत्या. आदित्य वाट बघत होता की सायली बोलायला सुरुवात करेल की आधी मीच करू, तर सायलीचं लक्ष फक्त तिच्या प्लेटमध्ये होतं. आदित्य थोडा नर्वस झाला होता, त्यामुळे ना तो नीट नाश्ता सुरू करत होता ना थांबवत होता. कप हातात घ्यायचा, परत ठेवायचा, फोर्क उचलायचा, पुन्हा खाली ठेवायचा. सायली त्याच्याकडे बघत नव्हती, पण त्याच्या प्रत्येक हालचाली तिच्या लक्षात येत होत्या. थोड्या वेळाने सायलीच आधी बोलली, काल रात्री तू जेवलाच नाहीस का? आदित्य थोडा दचकला. सायली शांतपणे म्हणाली, फ्रीजमध्ये कालचं सगळं होतं म्हणून विचारलं. आदित्य थोडा थांबला. नाही, भूक नव्हती. सायलीने विचारलं, का? आदित्य तिच्याकडे पाहत म्हणाला, कारण तू पण नाही जेवलीस. सायली काही सेकंद त्याच्याकडे बघत राहिली आणि मग शांत आवाजात म्हणाली, मी जेवले होते, बाहेरून मागवलं होतं, तुला कळलंच होतं ना? आदित्यने मान हलवली. हो, पण मी तुझ्यासाठी बनवलं होतं. सायलीने मध्येच थांबवत म्हटलं, सॉरी त्यासाठी, पण आजपासून माझ्यासाठी काही बनवू नकोस, मी माझं स्वतः करून घेईन. आदित्यला ते ऐकून धक्का बसला. तो पटकन म्हणाला, सायली, इतकी दुरावू नकोस, मी सॉरी बोललो ना, मला खरंच वाईट वाटतंय. सायली काही क्षण शांत राहिली, मग हळू आवाजात म्हणाली, मला तुझ्याकडून हे अपेक्षित नव्हतं. आदित्य तिच्याकडे पाहत राहिला. सायली पुढे म्हणाली, मी पटकन लोकांशी मोकळी होते आणि तीच माझी चूक ठरते नेहमी. आदित्यच्या चेहऱ्यावर अपराधीपणा आला. सायली हलकसं हसली. चल एक करूया, आपण आता फक्त अनोळखी लोकांसारखे राहूया. घरमालक आणि पीजी एवढंच नातं, त्यापेक्षा काही नाही. आदित्य स्तब्ध झाला. सायली उठली. तो अचानक तिचा हात धरून उभा राहिला. सायली थांबली. आदित्य तिच्याकडे बघत म्हणाला, मी सॉरी म्हटलंय सायली, आणि तू इतकी दुखावली गेलीस की असा निर्णय घेतलास? सायलीने त्याच्या डोळ्यात पाहिलं. हलकंसं हसत तिने हात सोडवला आणि म्हणाली, नाही, पुन्हा दुखावलं जाऊ नये म्हणून घेतलाय. ती किचनकडे जात म्हणाली, नाश्ता करून घे, कालपासून काही खाल्लं नाहीस, माझं राशन वाया जाऊ देऊ नकोस. आदित्य तिच्याकडे बघत काही क्षण तसाच उभा बसून राहिला. सायली शिंकमध्ये भांडी ठेवत होती. तेवढ्यात तिच्या हातातून चमचा निसटून खाली पडला. सायली वाकणार इतक्यात आदित्य पटकन उठून पुढे आला. दोघेही एकाच वेळी चमचा उचलायला वाकले. क्षणभर दोघांचे हात हलकेच एकमेकांना स्पर्शून गेले. सायलीने लगेच हात मागे घेतला. आदित्यने चमचा उचलून तिच्याकडे पुढे केला. सायलीने न बघताच तो घेतला. आदित्य शांतपणे म्हणाला, सायली. ती थांबली पण मागे वळली नाही. आदित्य थोडा वेळ शांत राहिला आणि म्हणाला, काल जे झालं पुन्हा होणार नाही. सायली काही सेकंद तशीच उभी राहिली. मग मागे न वळताच म्हणाली, होप सो. इतकंच बोलून ती पुन्हा कामाला लागली. आदित्य हलकसं हसला आणि परत खुर्चीवर येऊन बसला. आदित्य शांत बसला. सायली तिचं काम करून तयार झाली. जीन्स, टॉप आणि हलका मेकअप. दारातून बाहेर पडताना ती फक्त एवढंच म्हणाली, मी निघते. ती गेल्यावर आदित्य बराच वेळ विचारात बसला. संध्याकाळी सायली परत आली. डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडला. आत आली आणि थबकली. संपूर्ण हॉलमध्ये रंगीत फुगे होते आणि प्रत्येक फुग्यावर लिहिलेलं होतं, सॉरी. सायली शांतपणे सगळं बघत होती. तेवढ्याच समोर आदित्य उभा होता, हातात पांढऱ्या गुलाबांचा बुके. तो हलकसं हसला आणि म्हणाला, माहिती आहे, सकाळी तू म्हणाली होतीस की आपण स्ट्रेंजर राहूया, पण स्ट्रेंजरकडून चूक झाली तर तो सॉरी तर बोलू शकतो ना? तो तिच्याकडे बुके पुढं करत म्हणाला, तर एका स्ट्रेंजरची माफी स्वीकारशील का? सायली त्याच्याकडे बघत उभी राहिली. कसा वाटला आजचा पार्ट कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा भाग आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळींना ही कथा शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटूया तुझ्यात हरवले मी या कथेच्या भाग 9 मध्ये.